न्यूज, सच जरूरी है। दर्शकों नमस्कार, मैं श्रद्धा तिवारी और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। तो आइए देखते हैं आज की खास खबर। एक नजर डालते हैं आज की हेडलाइंस। रामनवमी के लिए ट्रैफिक पुलिस ने जारी की एडवाइस। विजय वडेट्टीवार जी का बयान। बारिश के नुकसान सरकार करेगी हर किसान की भरपाई। तो आइए देखते हैं खबरें विस्तार से। रामनवमी के लिए ट्रैफिक पुलिस ने जारी की एडवाइजरी। 17 मार्च को हुए दंगों के बाद नागपुर में ये पहला बड़ा हिंदू धार्मिक कार्यक्रम होने जा रहा है, जिसको लेकर पुलिस और प्रशासन ने चाक चौबंद सुरक्षा व्यवस्था की है। 4000 से ज्यादा पुलिस की रहेगी सुरक्षा। महाराष्ट्र के नागपुर में 17 मार्च को हुए दंगों के बाद कल पोदारेश्वर राम मंदिर से भव्य शोभा यात्रा निकाली जाएगी। यह शोभा यात्रा पिछले 58 सालों से निकाली जा रही है। इस शोभा यात्रा में अपनी भव्यता और विस्तृत झांकियों के लिए जाने वाले जुलूस पौराणिक, आध्यात्मिक और ऐतिहासिक विषयों का मिश्रण प्रदर्शित करेंगे। वहीं पोदारेश्वर राम मंदिर के शोभा यात्रा में महत्वपूर्ण राजनीतिक उपस्थित देखने को मिलेगी, जिसमें मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पूर्व राज्यपाल बनवारी लाल पुरोहित और कई विधायक और वरिष्ठ नेताओं जैसे गणमान्य लोगों के शामिल होने की उम्मीद है। इस साल का विशेष महत्व है क्योंकि देवेंद्र फडणवीस के दोबारा राज्य के मुख्यमंत्री बनने के बाद यह पहला बड़ा धार्मिक आयोजन होगा। यह शोभा यात्रा राम मंदिर से निकलते हुए मुस्लिम बहुल इलाका मोमीनपुरा से गुजरेगी, जहां हर साल की तरह साल भी मुस्लिम समुदाय राम जी के रथ पर पुष्प वर्षा करेंगे। ऐसी जानकारी राम मंदिर पदाधिकारी बताते हैं। वहीं 17 मार्च के दंगों के बाद से ही पुलिस प्रशासन नागपुर के कुछ इलाकों में पुलिस बल को तैनात रखा है, जैसे कि महल क्षेत्र, मोमीनपुरा, भालदारपुरा आदि जगह जगह पर पुलिस विभाग की टुकड़ियां रास्तों पर देखने को मिलती हैं। वहीं राम मंदिर के शोभा यात्रा मार्ग जो है वो मोमीनपुरा महल क्षेत्र से होकर गुजरता है। ऐसे में इस शोभा यात्रा में कोई अनुचित प्रकार न हो, जिसके चलते नागपुर पुलिस की ओर से चाक चौबंद लगाई गई। नागपुर पुलिस के जवानों के साथ ही CRPF के प्लाटून और होमगार्ड के जवान भी बंदोबस्त करेंगे। कल की शोभा यात्रा में 4000 से ज्यादा पुलिस बल नागपुर की सड़कों पर तैनात किया गया है। वहीं दूसरी ओर पुलिस का ड्रोन भी इस पूरी शोभा यात्रा पर नजर बनाए रखेगा। आइए सुनते हैं रविंद्र सिंघल, पुलिस कमिश्नर नागपुर। 17 मार्च को हुए दंगों के बाद नागपुर में ये पहला बड़ा हिंदू धार्मिक कार्यक्रम होने जा रहा है, जिसको लेकर पुलिस और प्रशासन ने चाक चौबंद सुरक्षा व्यवस्था की है। 4000 से ज्यादा पुलिस की रहेगी सुरक्षा। महाराष्ट्र के नागपुर में 17 मार्च को हुए दंगों के बाद कल पोदारेश्वर राम मंदिर से भव्य शोभा यात्रा निकाली जाएगी। यह शोभा यात्रा पिछले 58 सालों से निकाली जा रही है। इस शोभा यात्रा में अपनी भव्यता और विस्तृत झांकियों के लिए जाने वाले जुलूस पौराणिक, आध्यात्मिक और ऐतिहासिक विषयों का मिश्रण प्रदर्शित करेंगे। वहीं पोदारेश्वर राम मंदिर के शोभा यात्रा में महत्वपूर्ण राजनीतिक उपस्थित देखने को मिलेगी, जिसमें मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पूर्व राज्यपाल बनवारी लाल पुरोहित और कई विधायक और वरिष्ठ नेताओं जैसे गणमान्य लोगों के शामिल होने की उम्मीद है। इस साल का विशेष महत्व है क्योंकि देवेंद्र फडणवीस के दोबारा राज्य के मुख्यमंत्री बनने के बाद यह पहला बड़ा धार्मिक आयोजन होगा। यह शोभा यात्रा राम मंदिर से निकलते हुए मुस्लिम बहुल इलाका मोमीनपुरा से गुजरेगी, जहां हर साल की तरह साल भी मुस्लिम समुदाय राम जी के रथ पर पुष्प वर्षा करेंगे। ऐसी जानकारी राम मंदिर पदाधिकारी बताते हैं। वहीं 17 मार्च के दंगों के बाद से ही पुलिस प्रशासन नागपुर के कुछ इलाकों में पुलिस बल को तैनात रखा है, जैसे कि महल क्षेत्र, मोमीनपुरा, भालदारपुरा आदि जगह जगह पर पुलिस विभाग की टुकड़ियां रास्तों पर देखने को मिलती हैं। वहीं राम मंदिर के शोभा यात्रा मार्ग जो है वो मोमीनपुरा महल क्षेत्र से होकर गुजरता है। ऐसे में इस शोभा यात्रा में कोई अनुचित प्रकार न हो, जिसके चलते नागपुर पुलिस की ओर से चाक चौबंद लगाई गई। नागपुर पुलिस के जवानों के साथ ही CRPF के प्लाटून और होमगार्ड के जवान भी बंदोबस्त करेंगे। कल की शोभा यात्रा में 4000 से ज्यादा पुलिस बल नागपुर की सड़कों पर तैनात किया गया है। वहीं दूसरी ओर पुलिस का ड्रोन भी इस पूरी शोभा यात्रा पर नजर बनाए रखेगा। आइए सुनते हैं रविंद्र सिंघल, पुलिस कमिश्नर नागपुर।
ते आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे या वर्षी उद्या रामनवमीचा मोठा उत्सव आहे. त्यासाठी आमची तयारी झालेली आहे. त्याच्यात जे मेन मिरवणूकचा जो मार्ग आहे ते आम्ही सगळ्यांनी ऑन फूट चेक केलेला आहे, बघितलेलं आहे. कुठली काय अडचण तो नाही, काय मार्ग जे आहे तो व्यवस्थित आहे किंवा कसे, आणि रोशनी जी आहे, लाईटची व्यवस्था, किंवा जे जर कुठेही गरज पडली तर त्यांनी जनरेटरची व्यवस्था केलेली आहे किंवा कसे, हे सगळं आम्ही बघितलेलं आहे. तसेच आम्हाला जे बाहेरून बंदोबस्त आले त्याच्यात SRP आहे, होमगार्ड्स आहे आणि काही अधिकारी पण बाहेरून आलेले आहे. ते सगळे आमच्या सोबत राहून याच्यात बंदोबस्त करणार आहे. आम्ही जे मिरवणूकचा जो मेन रूट आहे त्याच्यावर कुठलाही अडथळा येऊ नये, आणि त्याच्या जे 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 रिलिजियस स्ट्रक्चर आहे, धार्मिक जे स्ट्रक्चर्स आहेत, तेही त्यांच्याशी आमची बोलणी झालेली आहे. आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी जे इतर धर्मचे जे लोक आहेत ते मेन मिरवणूकला ज्याप्रमाणे स्वागत करतात, यावर्षी तसंच स्वागताचे त्यांच्या कार्यक्रम किंवा प्रोग्राम राहणार आहे असे ते सगळ्यांनी सांगितलेलं. आमची सगळ्यांसोबत मीटिंग्स पण झालेली आहे आणि त्या मीटिंग्समध्ये सर्वांमध्ये उत्साह आहे, आणि मला पूर्ण खात्री आहे की उद्याचा बंदोबस्त व्यवस्थितपणे पार पडेल. आता जो ड्रोन आहे तो आमचे सगळे बंदोबस्तामध्ये आम्ही त्याचा वापर करतो. या बंदोबस्तामध्ये पण त्याचा वापर होणार आहे आणि सेक्टर वाईज ते आपण वापरणार आहे. आणि त्याचा इम्पॅक्ट असा होईल की आम्हाला एक फुटेज मिळतात की कोण लोक आहेत, त्याच्या काही वेळेस काही असामाजिक तत्व पण त्याच्यात गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांच्या सगळ्यांवर आमची नजर राहील. किती लोक आहे, कसे ते मूव्ह होत आहे, सगळी याच्यासाठी आपण ड्रोन पेट्रोलिंग जसं म्हणतो किंवा ड्रोन फुटेज कॅप्चरिंग जे म्हणतो ते आपण सगळ्या याच्यात करणार आहे. याच्यात जवळपास 4,000 ते 5,000 लोकांचा बंदोबस्त याच्यात उद्या राहणार आहे आणि आमची सगळी तयारी त्याच्यासाठी झालेली आहे. क्लियर भी करवा लो ना पूरे गाड़ियाँ तुम्ही त्याचा रिपोर्ट तर घ्या पण काय म्हणणं आहे ते आगे अगली खबर विजय वटेटीवार जी का बयान। दीनानाथ मंगेशकर अस्पताल में 28 मार्च को हुई थी भारतीय जनता पार्टी के विधान परिषद सदस्य अमित गोरखे की निजी सहायक की पत्नी तनिषा भिसे की दूसरे अस्पताल में जुड़वा लड़कियों को जन्म देने के बाद मौत हो गई थी, जिसे लेकर अब विजय वटेटीवार जी का बयान सामने आया। उन्होंने कहा है कि दीनानाथ मंगेशकर अस्पताल को ताला लगाकर सरकार को अस्पताल से अपनी जमीन वापस लेनी चाहिए। फडणवीस सरकार के समय अस्पताल को जमीन दी गई थी और प्रधानमंत्री के हाथों इसका उद्घाटन भी हुआ था। अब जब उनके लोग आंदोलन कर रहे हैं तो वटेटीवार ने सवाल उठाए। वही ये भी शक जताते हैं कि अस्पताल के ट्रस्टी सत्ता में बैठे लोगों के करीब हो सकते हैं, इसलिए उनकी रक्षा के लिए एक जांच समिति बनाई जा सकती। तो वही उन्होंने रामनवमी के मौके पर जनता को शुभकामनाएं देते हुए भगवान राम से केंद्र और राज्य सरकार को सुबुद्धि देने और इस सरकार से जनता की मुक्ति के लिए आशीर्वाद देने की मांग। दीनानाथ मंगेशकर अस्पताल में 28 मार्च को हुई थी भारतीय जनता पार्टी के विधान परिषद सदस्य अमित गोरखे की निजी सहायक की पत्नी तनिषा भिसे की दूसरे अस्पताल में जुड़वा लड़कियों को जन्म देने के बाद मौत हो गई थी, जिसे लेकर अब विजय वटेटीवार जी का बयान सामने आया। उन्होंने कहा है कि दीनानाथ मंगेशकर अस्पताल को ताला लगाकर सरकार को अस्पताल से अपनी जमीन वापस लेनी चाहिए। फडणवीस सरकार के समय अस्पताल को जमीन दी गई थी और प्रधानमंत्री के हाथों इसका उद्घाटन भी हुआ था। अब जब उनके लोग आंदोलन कर रहे हैं तो वटेटीवार ने सवाल उठाए। वही ये भी शक जताते हैं कि अस्पताल के ट्रस्टी सत्ता में बैठे लोगों के करीब हो सकते हैं, इसलिए उनकी रक्षा के लिए एक जांच समिति बनाई जा सकती। तो वही उन्होंने रामनवमी के मौके पर जनता को शुभकामनाएं देते हुए भगवान राम से केंद्र और राज्य सरकार को सुबुद्धि देने और इस सरकार से जनता की मुक्ति के लिए आशीर्वाद देने की मांग। रामचंद्रांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं सर्व माझ्या महाराष्ट्रातील जनतेला आमच्याकडून आणि काँग्रेस पक्षाकडून काँग्रेसच्या नेत्यांनी शुभेच्छा करतो. प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत, पण या अमर्याद सरकारला व्यसन कोण घालणार, तर प्रभू रामचंद्राने पुन्हा जन्म घ्यावा आणि अशा नालायक नतभ्रष्ट देश डुबवणाऱ्या सरकारला पुन्हा सुबुद्धी देण्यासाठी किंवा त्यांना धडा शिकवण्यासाठी जे गर्वाने फुललेलं सरकार आहे, रावणासारखा गर्व असलेलं हे सरकार आहे आणि रावणाचा गर्व हरण करण्याचं काम प्रभू रामचंद्रांनी करावं आणि महाराष्ट्रातील असो की देशातील जनतेला
जाचक सरकारापासून सुटका कशी मिळेल यासाठी आशीर्वाद द्यावा. थँक्यू. पहिल्यांदा त्याची दिलेली जमीन ती रद्द करून टाकायची. नालायक लोक ते हॉस्पिटल चालवण्याच्या लायकीचे नाही. हे कमावणार. खरं म्हणजे ती जमीन सरकारने काय 1 रुपयामध्ये दिली? एवढी मोठी जमीन, आज करोडोची जमीन दिली, ती लोकांची सेवा व्हावी म्हणून दिली. फडणवीस सरकारनेच दिलेली जमीन आहे ती. आणि अशा स्थितीमध्ये उद्घाटनाला ज्यावेळेस नरेंद्र मोदीजी येतात, थोडी तरी लाज वाटायला पाहिजे की आपण कोणाच्या हाताने उद्घाटन करू, देशाच्या पंतप्रधानाच्या हाताने उद्घाटन करून घेता. खरं म्हणजे या सरकारच्या चुका आहेत. अशा बेजबाबदार लोकांना, ज्यांची लायकी नाही, अशा लोकांना ते हॉस्पिटलची जागा का दिली? असे जे लोक यांच्या जवळचे आहेत का? आणि वरून आंदोलन करायला हेच पुढे, जमीन द्यायला हेच पुढे, उद्घाटन करायला सरकारच. सगळं जे आहे सरकारने केलेलं पाप आहे. त्याच्या पापाचे प्रायश्चित्त जनतेला भोगावे लागतात, जीव गमावून, आणि त्यांनाच भोगावं लागतात. सत्ताधारी पक्षाचा, आमदारांचा, हेच्या बायकोचा जीव जात असेल त्वरित त्या हॉस्पिटलला टाळे लावून ती जमीन सरकारने परत घेतली पाहिजे. सगळ्या त्या मॅनेजमेंटच्या इशाऱ्याशिवाय, व्यवस्थापकांच्या इशाऱ्याशिवाय हे असं होऊ शकत नाही. आणि ते पैसे भरल्याशिवाय तिला ऍडमिट करून घेतलं जात नाही. यामुळे एक स्पष्ट आहे की त्या ठिकाणी सगळ्यावर FIR दाखल केले पाहिजे, गुन्हे दाखल केले पाहिजे. आणि त्वरित अगर सरकारने चौकशी करण्याचा नाटकाने ढोंग करू नये. 4 सदस्यीय समिती, काय समिती? महिलेचा जीव गेला, ऍडमिट केला नाही, 10 लाखाची स्लिप दिली त्यांना भरा म्हणून. हे अजून यापेक्षा एव्हिडन्स काय पाहिजे? ही लपालपी कशाला पाहिजे? हे काहीतरी आपल्या स्वतःच्या पक्षाच्या, सत्ताधारी पक्षाच्या जवळचे लोक असावेत, म्हणून त्यातून त्यांना पळवाटा देण्यासाठी हे सगळं सोंग आहे. खरं तर आजच्या आज सरकारनं थोडंसं संवेदना असतील तर आजच्या आज त्या ठिकाणी त्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. तर सरकार काही करतही दिसेल, चौकशीचा फारच कशाला पाहिजे. उद्या रामनवमी आहे. अगली खबर, बारिश से नुकसान, सरकार करेगी हर किसान की भरपाई. महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने आज नागपुर में कहा कि विदर्भ, नागपुर और अमरावती जिलों में हुई फसलों की बर्बादी पर सरकार पूरी गंभीरता से काम कर रही है. उन्होंने स्पष्ट किया है कि एक भी किसान सर्वेक्षण और मुआवजे से वंचित नहीं रहेगा. अधिकारियों को सख्त निर्देश दिए गए हैं. फिलहाल क्षेत्रीय सर्वेक्षण तेजी से जारी है और सभी पात्र किसानों को नियमों के तहत मुआवजा दिया जाए. वहीं मंत्री कोकाटे पर पत्रकारों द्वारा सवाल पूछे जाने पर किसानों पर टिप्पणी करना ठीक नहीं है. कृषि मंत्री कोकाटे के बयान पर प्रतिक्रिया देते हुए बावनकुळे ने कहा कि अगर उन्होंने कोई आपत्तिजनक बात कही है तो सरकार की ओर से मैं किसानों से माफी मांगता हूं. उन्होंने दोहराया कि किसानों को नुकसान भरपाई देना सरकार की जिम्मेदारी है और देवेंद्र फडणवीस की सरकार हर समय किसानों के साथ खड़ी है. सवेरे 9 बजे हमारे विभागीय जो नागपुर का कार्यालय है उसका भूमि पूजन भी है. जो नागपुर शहर जिले का कार्यालय होगा, सारे महाराष्ट्र के सभी बूथों पर झंडा वंदन होगा. हर घर पे झंडे लगाए जाएंगे. और कल दोपहर में 2 बजे देवेंद्र फडणवीस जी 12 से 15 लाख कार्यकर्ता के साथ संवाद करेंगे. हमारे बूथ अध्यक्ष के चुनाव चालू है, जल्दी ही हमारे मंडल अध्यक्ष के चुनाव होंगे, जिला अध्यक्ष के चुनाव होंगे और इस महीने में सारी प्रक्रिया पूरी हो गई जाएगी. कल का जो हमारा 6 अप्रैल है, इसमें क्या नया है? इसमें ये नया है कि भारतीय जनता पार्टी 1,51,00,000 मेंबरशिप करके आज महाराष्ट्र की सबसे बड़ी पार्टी बनी है और 1 लाख हमने एक्टिव मेंबरशिप बनाई है. उनके साथ संवाद होने वाला है. 1,51,00,000 प्राइमरी मेंबरशिप वाली पार्टी और 1 लाख एक्टिव मेंबरशिप वाली पार्टी, ये पार्टी अभी हो गई है. निश्चित रूप से कल का स्थापना दिन ये महाराष्ट्र की सबसे बड़ी पार्टी करके मना रहे. 290 प्रकल्प ट्रेड वॉर चल रहा है. एक शेवटचा प्रश्न असा, ट्रेड वॉर चल रहा है. मोदीजी 90,000 एकर जमिनी आहे. वामसी पोर्टल जे आहे वक्फ बोर्डाचं, त्या वामसी पोर्टलनुसार 90,000 एकर एकट्या महाराष्ट्रामध्ये वक्फ बोर्डाची आहे. आता बिल पास होईल, राष्ट्रपती सही होणार आहे. 90,000 एकर जमिनीपैकी 90,000 एकर जमीन शहरातली आहे, मुंबईमध्ये साऊथ मुंबईची आहे. महसूल मंत्री म्हणून वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या नव्यानं ताब्यात येतील सरकारच्या, याच्यावरती कसं काय 90,000 एकर जमिनी महाराष्ट्रात आहे. केंद्राने कायदा पास केला, राष्ट्रपती महोदयाकडनं जेव्हा मंजूर होईल, जो आमच्याकडे येईल, आम्ही त्या कायद्याचा अभ्यास करू. कायद्याचा अभ्यास करून जे कायद्यात लिहिलं आहे त्यानुसार आम्ही आमचं काम पुढं नेऊ
आज कायदा आमच्याकडे आल्याशिवाय त्यात राज्याची भूमिका काय असेल, कलेक्टरची भूमिका काय असेल, महसूल मंत्र्याची भूमिका काय असेल, या सर्व भूमिका तपासून वक्फ बोर्डाच्या नवीन कायद्याप्रमाणे आम्ही काम करतो. पद्धतीचं काय क्रायटेरिया आहे काय? आज मी सुद्धा विदर्भ, नागपूर जिल्ह्याच्या, अमरावती जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालं त्याबद्दलची एक बैठक आणि पंचनामा करण्याच्या एकही शेतकरी सुटून याची जबाबदारी आम्ही अधिकाऱ्यांना दिली आहे. जिल्हाधिकारी आज पुण्याला कॉन्फरन्समध्ये आहे, पण आमचं सर्वेक्षण सुरू झालं आहे. महाराष्ट्रातसुद्धा एकही शेतकऱ्याचं सर्वेक्षण सुटणार नाही याची काळजी सरकार घेत आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांना जो आमचा नियमाप्रमाणे मोबदला मिळेल त्यांची नुकसान भरपाई आम्ही देऊ. कृषी मंत्री कोकाटे यांचं परत एकदा विवादास्पद वक्तव्य पाहायला मिळालं. पण नुकसान भरपाईची पाहणी करायला गेले असतात ते असं म्हणाले की सरकारची जी काही मदत मिळते किंवा पैसे मिळतात तिथं तुम्ही इतर गोष्टीवर खर्च करता, शेतीवर शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी खर्च होतो. वारंवार शेतकऱ्यांबद्दल अपमानास्पद बोलतायत कृषी मंत्री. कारवाई का करत नाही त्यांच्यावर? कुठल्याही मंत्री महोदयांनी शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोडू नये. शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई देणे सरकारची जबाबदारी आहे. खरं तर कोकाटे काय बोलले याबद्दल मला माहिती नाही, पण मी तसं अजून बघेल काय बोलले ते. पण शेतकऱ्याबद्दल सरकार हे पाठीशी उभा आहे शेतकऱ्यांच्या, आणि शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्या जबाबदारी मी पार पाडू. काही कोकाटेंनी बोलले असतील तर त्याबद्दल सरकार म्हणून शेतकऱ्याची आम्ही क्षमा मागू. पण खरं तर मला असं वाटतं की आम्ही सर्वांची जबाबदारी आहे. माननीय देवेंद्रजीचं सरकार, आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या मागं उभं आहे आणि पूर्ण पंचनामे करून सर्वांना आम्ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ. बैठक आहे आज तुमच्या कुठल्या कुठल्या विषयावर बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं, काय काय विषय चर्चा? एक तर पहिले विदर्भातला, नागपूरमधलं जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करणे वगैरे या विषयावर बसतो आहे. नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी जे एक डिमांड पाठवावं लागते गव्हर्नमेंटला, ती डिमांड आम्ही आज पाठवू. सोबतच आज सेंट्रल जेल जी आहे नागपूरची ती आम्ही शहराच्या बाहेर नेण्यासाठी एक जागा अंतिम करतो आहे, त्याची एक बैठक आहे. सोबतच नागपूर जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा NMRDAचा DPR आम्हाला तयार करायचा, याची एक बैठक आहे. सोबतच आम्ही या ठिकाणी विदर्भातले, नागपुरातले सिंचन प्रकल्प या विषयावर मी सिंचन खात्याची बैठक घेणार आहे. सोबतच नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये जसं सुरेश भट सभागृह आहे, एक सभागृह लंडन स्ट्रीटच्या जो रस्ता आहे आमचा, त्या रस्त्यावर एक मोठं सभागृह बांधण्याची योजना आम्ही तयार केली आहे, त्याचे आज आम्ही अंतिम करतो आहे. नागपूरचं गणेशपेठ बसस्टँड आणि मोरभवन बसस्टँड यांचं नूतनीकरण करण्याचा मोठा प्लॅन आम्ही तयार करतो आहे. सोबतच जे आपल्या या ठिकाणी पंजाबराव देशमुख PK विद्यापीठ आहे त्या ठिकाणी काही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे, ते अतिक्रमणं निष्कासित करण्याचा विचार आम्ही करतो आहे. आणि पुढच्या काळामध्ये नागपूरमध्ये जेवढ्या सरकारी जागा आहे, नजूल जागा आहे, ज्यांनी अतिक्रमण केलं आहे, ज्या लोकांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केले, नजूलच्या जागेवर अतिक्रमण केले, त्या सर्व जागा रिक्त करण्याची मोहीम, खाली करण्याची मोहीम आम्ही करतो आहे. त्याकरता आज आम्ही योजना तयार करतो. वक्फ बोर्डाच्या संशोधन बिलाच्या वेळेस समर्थन मिळवण्यासाठी भाजपचे नेते आमच्यावर दबाव टाकत होते असं संजय राऊत बोलले. ते म्हणाले की नवीन पटनायक यांच्यावरही दबाव टाकला आणि आमच्यावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न होत होता. आम्हाला उभाटाच्या लोकांना विचारायचीच गरज नाही. आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी स्पष्ट बहुमत मिळवलेलं आहे. आमचा NDA स्पष्ट बहुमतामध्ये आहे. आम्हाला काय गरज आहे उभाटाकडे जायची? खरं तर त्यांनी आपली आता सर्व त्यांची महाराष्ट्रभर नाचक्की झाली आहे. मोठ्या प्रमाणावर मंगळवारी उभाटातले अनेक नेते भाजप त्यांचा पक्ष सोडतात आहे, का एकनाथजीकडे जातात आहे, का आमच्याकडे जातात आहे. वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाला विरोध करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेशी बेईमानी करणे आहे. जी मतं आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी घेतली त्या मताशी बेईमानी केली उद्धव ठाकरेंनी, आणि मताच्या लांबून चालण्याकरता मुंबई महानगरपालिकेचं राजकारण डोळ्यासमोर ठेवून मुंबईमध्ये एक विशिष्ट जनसमुदायाचे मतं मिळण्याकरता उद्धव ठाकरेंनी घेतलेलं पाऊल आहे. खरं तर जनता उद्धव ठाकरेंना माफ करणार नाही. उद्धवजींनी
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचं पतन केलं आहे असं मला वाटतं. पुण्याला जे हॉस्पिटलमध्ये जे प्रकार घडला त्या हॉस्पिटलची सरकारच्या लोकांचे संबंध आहे असा आरोप केलेला आहे वडेट्टीवार यांनी. नाही, वडेट्टीवार जरा थोडे आजकाल बालिशपणा वागते आहेत. थोडं जरा त्यांनी जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम केलं पाहिजे, थोडी बालिशपणा सोडली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे की लता मंगेशकर हॉस्पिटलवर कालच माननीय मुख्यमंत्री मी स्वतः पुण्यामध्ये होतो. आम्ही स्वतः त्या ठिकाणी चौकशी आणि जे जे काही गोष्टी करायच्या त्या केल्या आहे. आता सरकारचे लोक मागे आहे. मी स्पष्ट भूमिका घेतली आहे काल पुण्यामध्ये. काही करून लता मंगेशकरच्या झालेल्या तिथल्या हॉस्पिटलकडून झालेल्या अनियमितता या मान्य नाही आहे, त्यावर कारवाई झाली पाहिजे. आमच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं, भाजपच्या महिला मोर्चानी, आणि त्यामुळं पुण्यातल्या घटनेची चौकशी ज्या ज्या लेवलला करायची ती करून लता मंगेशकर हॉस्पिटलमधलं कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका सरकारची आहे. यामध्ये कोणीही त्यांना मदत करणार नाही, कारण शेवटी मृताच्या टोळ्यावरचं लोणी खाल्ल्याने आम्ही लोक नाही आहे, ते काँग्रेस पार्टीचे लोक आहे. आम्ही कडक कारवाई करू आणि यानंतर अशा घटना महाराष्ट्रात कुठलंही हॉस्पिटल करणार नाही. या राज्यामध्ये कुठल्याही हॉस्पिटलनी पैशाकरता कोणाचा जीव घेईल असं कुठलंही प्रकरण महाराष्ट्रात होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. पुढच्या काळात अशा हॉस्पिटलनी केलं तर त्यांचा परवाना रद्द केला परवानाच रद्द केला पाहिजे, त्यांचे लायसन्स कॅन्सल केले पाहिजे. जे काही आपला मुंबई कायदा आहे, मुंबई नर्सिंग ॲक्ट आहे, मुंबईचे आपले कायदे आहेत, मेडिकल ॲक्ट आहे, आपला महाराष्ट्राचे कायदे आहे, या कायद्याच्या सर्व कारवाया अशा हॉस्पिटलवर केल्या जातील जे हॉस्पिटल लोकांच्या जीवाशी खेळतील. याबद्दल सरकार म्हणून मी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना आग्रह करणार. मिळेल तुम्ही बोललं की मार्चच्या अखेरीपर्यंत नवीन प्रदेशाध्यक्ष मिळेल. उद्या आमचा स्थापना दिवस आहे. उद्या 2 वाजता माननीय देवेंद्रजी 10 ते 12 लक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. सकाळी 9 वाजता उद्या नागपूरच्या भाजपाच्या नागपूरच्या जिल्ह्याच्या विभागीय कार्यालयाचं भूमिपूजन आहे सकाळी 9 वाजता. अब वक्त हो चला दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिए देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें। बने रहिए MNS न्यूज टीवी पर। नमस्कार। हाय, मैं हूँ तापसी पन्नू और आप देख रहे हैं MNS न्यूज। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी।